मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांची रक्षा खडसेंविरोधात नाराजी कायम आहे। 2014 मध्ये आम्ही शिवसैनिकांनी खासदार रक्षा खडसे यांचं काम केलं, मात्र या खासदारांनी आपल्याकडे दुर्लक्ष केलं असं ते म्हणाले। तसंच शरद पवारांना फसवण्याचं काम सुरू आहे असं म्हणत चंद्रकांत पाटलांनी नाव न घेता एकनाथ खडसेंवर टीका केली आहे। भाजप नेते रक्षा खडसे या पुन्हा एकदा रावेर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढत असून भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन देखील त्यांच्या मदतीला धावून आले। तू चिंता करू नकोस, तुला माझ्या मतदारसंघातून मोठं लीड मिळवून देईन असा विश्वास गिरीश महाजन यांनी रक्षा खडसे यांना दिलाय। नवनीत राणा यांचा पराभव करत प्रहार जनशक्तीचा पहिला खासदार अमरावतीमधूनच असेल। वेळ पडली तर महायुतीतून देखील बाहेर पडेन असा इशारा बच्चू कडू यांनी महायुतीला दिलाय। त्यामुळे आता बच्चू कडू काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। मावळ विधानसभा क्षेत्रातील सकल मराठा समाजाची बैठक लोणावळ्यामध्ये पार पडली आहे। मावळ लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला महत्त्व आलंय आणि त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या मतांवर याचा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जाते। आगामी लोकसभा निवडणुकीसाठी धाराशिव जिल्ह्यामध्ये मराठा समाजाने 11 उमेदवार निवडलेले आहेत। जरांगे पाटील यांच्या आदेशानंतर बैठक घेत उमेदवारांची निवड करण्यात आली असून ही उमेदवारांची यादी जरांगे पाटलांकडे पाठवण्यात येणार आहे। जालना जिल्ह्यामध्ये अपक्ष उमेदवार द्यायचे की स्वतः निवडणूक लढवायची याबाबत मनोज जरांगे आज भूमिका स्पष्ट करणार आहेत। गावागावातला अहवाल आज जरांगे पाटलांपर्यंत पोहोचणार असून त्यानंतर ते भूमिका मांडणार आहेत। मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामं पूर्ण करण्यासाठी रविवारी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। मेगा ब्लॉकमुळे काही लोकल रद्द करण्यात आल्यात। या कालावधीमध्ये लोकल सेवा विलंबाने धावतील। वांद्रे येथील उच्च न्यायालयाच्या नव्या इमारतीच्या जागेचा ताबा देण्यासाठी काय उपाययोजना केल्या आहेत हे वारंवार आदेश देऊन देखील राज्य सरकार स्पष्ट करत नसल्याने उच्च न्यायालयाने संताप व्यक्त केलाय। उच्च न्यायालय प्रशासनाला जागेअभावी किती अडचणी येतात याची सरकारला जाणीव तरी आहे का? आम्हाला कठोर आदेश देण्यासाठी भाग पाडू नका अशी ताकीद देखील न्यायालयाने सरकारला दिली आहे। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील मद्यविक्रीचे नवे परवाना दुरुस्ती आणि नूतनीकरण प्रक्रिया आचारसंहिता संपेपर्यंत बंद ठेवण्यात आली आहे। तसंच प्रत्यक्ष मतदानाच्या 48 तास अगोदरपासून मतदान प्रक्रिया संपेपर्यंत आणि मतमोजणीच्या दिवशी ड्राय डे घोषित करण्यात आलाय। जळगाव जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनलेला असताना नवी पेठ भागातील पाईपलाईन फुटली आणि त्यामुळे हजारो लिटर पाणी वाया गेलंय। लवकरात लवकर ही पाईपलाईन दुरुस्त करून पाण्याची नासाडी थांबवावी अशी मागणी नागरिक करतायत। सोयाबीनला 3 ते 3.5 हजार रुपये भाव मिळत असल्याने धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी 3 वर्षांपासून सोयाबीन घरातच ठेवला होता। मात्र 3 वर्षात सोयाबीनची आवक प्रचंड वाढल्याने अपेक्षित भाव मिळाला नाही। त्यात आता घरात ठेवलेला सोयाबीन पूर्णपणे काळवंडून गेल्याने शेतकरी संकटात सापडलेत। बुलढाण्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडलाय। अनेक भागात गारपीट झाल्यामुळे गहू, हरभरा, ज्वारी, शाळू, मिरची या पिकाचं मोठं नुकसान झालेलं आहे। हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याने शेतकरी हतबल झालाय। मुळशी तालुक्यातील काशिक भालगुडी या डोंगरावर वणवा लागल्याने मोठ्या आगीचे लोळ उठत असून वणव्याने रौद्र रूप धारण केलं होतं। या आगीमध्ये वनसंपदेसह काही प्राणी देखील आगीत जळून खाक झाले। या घटनेनंतर मुळशी वन विभाग कधी गंभीर होणार असा सवाल मुळशीकर विचारू लागले। अनेक दिवसांपासून पालिकेने शहरातील अतिक्रमण पाडायला सुरुवात केली आहे। शहरातील अतिक्रमणाचा प्रश्न खंडपीठात गेल्याने शहरातील अनेक भागांनी मोकळा श्वास घेतलाय। पहाडसिंगपुरा येथील अवैध बांधकाम देखील पालिकेने पाडण्यास सुरुवात केली आहे। दारू पिण्याकरता पैसे न दिल्याने एका तरुणाला मारहाण करून त्याचा पाय मोडल्याची घटना उल्हासनगरच्या धोबीघाट परिसरात घडली आहे। मारहाण करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे। मात्र शहरात मागील काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या प्रमाणात वाढ झाल्याने पोलिसांचा धाक आहे की नाही असा सवाल उपस्थित होतोय। उल्हासनगरमधील एका घरात घुसून चोरट्यांनी मोबाईल चोरल्याची धक्कादायक घटना घडली आहे। हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालाय। दिवसाढवळ्या चोरी झाल्याने परिसरात भीतीचं वातावरण आहे, तर आरोपीची ओळख पटवून त्याचा शोध घेणं सुरू आहे। कल्याणमध्ये गुढीपाडव्यानिमित्त काढण्यात येणाऱ्या हिंदू नववर्ष स्वागत यात्रेचं यंदाचं रौप्य महोत्सवी वर्ष आहे आणि त्यामुळे या स्वागत यात्रेला विशेष महत्त्व असणार आहे। 6 एप्रिलपासून सांस्कृतिक कार्यक्रमांना सुरुवात होणार आहे, तर सामाजिक संदेश देणारे 25 चित्ररथ देखील काढण्यात येणार आहेत। ठाण्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी शिवसेनेची बैठक पार पडली। यात जागा वाटपाबाबत चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे। दादा भुसेंसह शंभूराज देसाई, नरेश मस्के, सुहास कांदे या बैठकीला हजर होते आणि या बैठकीत ठाणे, नाशिकसह काही जागांबाबत चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे। दरम्यान कोणत्याही जागेबाबत तिढा नसून शिवसेनेच्या या आधीच्या जागा आम्हाला मिळाव्या हा शिवसैनिकांचा आग्रह असल्याचं नरेश मस्के यांनी सांगितले।
ऐन लोकसभा निवडणुकीमध्ये अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसला अहमदनगर जिल्ह्यामध्ये मोठा धक्का बसलाय। राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर अजित पवारांसोबत असलेले पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी आमदारकीचा राजीनामा दिलाय। तसंच त्यांनी भाजपच्या सुजय विखेंविरोधात लोकसभा निवडणूक लढण्याची घोषणा केली आहे। विजय शिवतारेंनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। राजकारणात कुणीच कुणाचा कायमचा शत्रू आणि मित्र नसतो असं सूचक वक्तव्य शिवतारे यांनी केलंय। दरम्यान बैठकीमध्ये काय झालं त्याची माहिती उद्या कार्यकर्त्यांसमोर मांडणार असल्याचं देखील ते म्हटलंय। दुसरीकडे गरज असल्यास पुन्हा एकदा प्रमुख कार्यकर्त्यांना घेऊन मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचंही शिवतारे म्हटलेत। अमरावतीमध्ये नवनीत राणांना भाजपकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर बच्चू कडू प्रचंड आक्रमक झालेत। दिनेश बुब अमरावतीसाठी एक चांगला पर्याय असू शकतो असंही त्यांनी म्हटलंय। तसंच आमची जी लढाई आहे ती अमरावतीपुरती मर्यादित आहे आणि जी जागा आम्ही लढणार आणि जिंकणार असल्याचं बच्चू कडू म्हटलेत। बारामतीची महायुतीची जागा जास्तीत जास्त मताधिक्यानं निवडून आणा। तुम्ही सर्व मतभेद विसरून नव्या उमेदीनं कामाला लागा असं आवाहन हर्षवर्धन पाटलांनी कार्यकर्त्यांना केलंय। इंदापूरबाबत योग्य ती भूमिका घेऊन इंदापूरच्या सर्व निवडणुकांचं पालकत्व स्वीकारल्याचा शब्द देखील फडणवीसांनी दिल्याचं पाटील म्हटलंय। पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके यांची भेट घेतली। बीड जिल्ह्याच्या राजकारणामध्ये आम्ही एकमेकांच्या विरोधात यापूर्वी निवडणूक लढलो असलो तरी आम्ही वैयक्तिक द्वेष ठेवला नाही असं पंकजा मुंडे यांनी या भेटीनंतर म्हटलं। या मुंडे साहेबांनी जे ऋण आमच्यावर केले ते फेडण्याची वेळ आल्याची प्रतिक्रिया प्रकाश सोळंके यांनी दिली आहे। वाशिम जिल्ह्यातील मालेगावसह अमानी पांगरी येथे वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला। त्यामुळे उकाड्यानं त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा मिळालाय। मात्र अचानक झालेल्या या पावसामुळे काढून सुकवत ठेवलेल्या हळदीचं मोठं नुकसान झालंय। संभाजी भिडे यांच्या कोपरगावच्या सभेला परवानगी देण्यात आली आहे। मात्र बहुजन संघटनांकडून या सभेला जोरदार विरोध होतोय। संभाजी भिडे यांच्या सभेची परवानगी नाकारावी असं निवेदन बहुजन संघटनांच्या वतीनं कोपरगाव पोलिसांना देण्यात आलंय। सुवर्णनगरी म्हणून ओळख असलेल्या जळगावच्या सराफ बाजारात सोन्याचे दर 70,000 रुपयांवर पोहोचलेले आहे। सोन्याच्या विक्रमी भाववाढीमुळे ऐन लग्नसराईमध्ये नागरिकांच्या खिशाला झळ बसणार असून आर्थिक स्थिती कोलमडणार आहे। उदगीर आणि कर्नाटक राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकानं संयुक्तरित्या अवैध मद्य विक्री करणाऱ्यांवर कारवाई केलेली आहे आणि या कारवाईमध्ये 2,72,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। अहमदनगरच्या लोणी गावातील प्रवरा कालव्यामध्ये पोहण्यासाठी गेलेला युवक बुडाल्याची घटना घडली आहे। कृष्णा भोसले असं या युवकाचं नाव असून पाण्याचा अंदाज न आल्यानं हा तरुण बुडाला असून तरुणाचा शोध सुरू आहे। दौंड तालुक्यातील भणगाव येथील वेस्टर्न मेटल कंपनीमध्ये ऍसिड ड्रम पलटी झाल्यानं आग लागली आणि या आगीवर नियंत्रण मिळवत असताना विषारी वायूमुळे एका कामगाराचा गुदमरून मृत्यू झाला असून 2 कामगारांची प्रकृती चिंताजनक आहे। आणि आता एक मोठी बातमी समोर येते। पहिल्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातून